Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 4 of chapter number 1 geometrical constructions from 7th standard mathematics. प्रॅक्टिस सेट 4 मध्ये आपल्याला ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट 2 आणि 3 मध्ये ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट केले होते दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार, त्याचप्रमाणे इथे आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. पण या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काही नवीन थिंग्स शिकायला मिळणार आहेत. चला तर मग आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. आपल्याला ट्रायंगल SAT कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यासाठी क्वेश्चनमध्ये आपल्याला लेंथ ऑफ साईड AT दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर्स, मेजर ऑफ अँगल A दिलेला आहे 45 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल T दिलेला आहे 105 डिग्री. चला सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला तर रफ फिगर ड्रॉ करायची. रफ फिगरमध्ये आपल्याला ट्रायंगल SAT ड्रॉ करण्यासाठी बेस लाईन लागते. मग बेस लाईन इथे आपल्याला AT दिलेली आहे. किती दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर्स. रफ डायग्राममध्ये आपण अशा प्रकारे ड्रॉ करूयात आपला ट्रायंगल SAT. यामध्ये ही आहे बेस लाईन, किती दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर्स आणि लेबल करूयात AT, सेगमेंट AT. आता आपल्याला मेजर ऑफ अँगल A दिलेला आहे 45 डिग्री. लक्षात घ्या इथे आपल्याला काय दिलेली आहे, ही सेगमेंट दिलेली आहे बेस लाईन. ओके, आणि कोणती दिलेली आहे AT. आणि क्वेश्चनमध्ये अँगल कोणते कोणते दिलेले आहेत, मेजर ऑफ अँगल A दिलेला आहे आणि मेजर ऑफ अँगल T दिलेला आहे. सो मेजर ऑफ अँगल A आहे 45 डिग्री. अंदाजे 45 डिग्री कुठे येणार तर इथे 90 डिग्री, बरोबर. 90 डिग्रीच्या हाफ 45, सो इथे कुठेतरी येणार. आणि मेजर ऑफ अँगल T काय दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल T दिलेला आहे 105. सो T इथून आपल्याला 105 डिग्री घ्यायची आहे. स्ट्रेट लाईनमध्ये काय होते, स्ट्रेट लाईनमध्ये 90 डिग्री, मग इथे 100 आणि इथे 105. सो इथे असं या प्रकारे येऊ शकतं. चला मग आपण इथे ड्रॉ करून घेऊयात या लाईन्स. आणि हा जो पॉईंट आपण 45 डिग्रीचा घेतलेला आहे त्या पॉईंट थ्रूच आपण अशा प्रकारे लाईन्स मारू. ओके, इथे राईट करून घेऊयात. हा 45 डिग्रीचा आहे आणि हा 105 डिग्री. इथे काय नाव आहे S. सो ट्रायंगल SAT काहीसा आपला अशा प्रकारे दिसू शकतो. चला आता आपण ओरिजिनल आपला आन्सरमधलं फिगर ड्रॉ करूयात. ट्रायंगल SAT कन्स्ट्रक्ट करूयात. त्यासाठी बेस लाईन आहे AT आणि AT किती सेंटीमीटर्सची दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर्स. चला रूलर घेऊन आपण 6.4 सेंटीमीटर्स घेऊयात. सो इथे 6.1, 0.2, 0.3 अँड 0.4. सो इथे येणार 6.4 आणि हे इथे 0. लेबल करूयात AT 6.4 सेंटीमीटर्स. आता आपल्याला अँगल ड्रॉ करायचे आहेत. कोणते कोणते अँगल दिलेले आहेत, अँगल A काय मेजर आहे 45 डिग्री आणि अँगल T काय मेजर आहे 105 डिग्री. सो इथे आहे अँगल A. प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे. प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट आपल्याला अँगल इथे पॉईंट A वर ठेवायचा आहे. सो प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट आहे हा, इथे ठेवूयात पॉईंट A वर. आणि किती डिग्री घ्यायचं आहे इथे पहा रफ डायग्राममध्ये 45 डिग्री, राईट. सो 45 डिग्री कुठे आहे, इथे ही 0ची लाईन, 10, 20, 30, 40 आणि 45ची इथे, राईट. सो इथे आपण घेऊयात एक पॉईंट. आता इथे पॉईंट A पासून अशा प्रकारे एक रे आपण ड्रॉ करूयात. आता पॉईंट T वर आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. काय मेजर दिलेले आहे 105 डिग्री. चला प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट पॉईंट T वर ठेवायचा आहे. हे पहा अशा प्रकारे आणि 105 डिग्री मेजर करायचे आहे प्रोट्रॅक्टरवर. आता इथे 0 आहे की नाही, 0 पासून स्टार्ट करायचे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 105. इथे एक पॉईंट घ्या. आता पॉईंट T पासून एक रे ड्रॉ करूयात 105 डिग्रीसाठी. सो इथे एक ॲरो. आता इथे हा जो रे आहे तो थोडासा छोटा झालेला आहे, तो आपण एक्सटेंड करूयात.
आणि या दोन्ही रेचा हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, या इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव देऊयात एस. हा अँगल कितीचा आहे? 105 डिग्री. सो इथे राईट करूयात 105 डिग्री. अशा प्रकारे आपला ट्रायंगल SAT कन्स्ट्रक्ट करून झालेला आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये ट्रायंगल SATची फक्त वन साईडची लेंथ दिलेली होती. लेंथ ऑफ साईड AT इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. सो आपण 6.4 सेंटीमीटर ड्रॉ केली. त्यानंतर आपल्याला अँगल Aचे मेजर दिलेले होते 45 डिग्री. सो आपण प्रोट्रॅक्टरच्या मदतीने 45 डिग्रीचा अँगल A ड्रॉ केला. त्यानंतर अँगल T 105 डिग्रीचा दिला होता. सो अँगल T 105 डिग्रीचा आपण प्रोट्रॅक्टरच्या मदतीने इथे ड्रॉ केला. आणि मग या दोन्ही रे जे पॉईंट A आणि पॉईंट T मधून निघत आहेत ते जिथे इंटरसेक्ट करतायत त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला आपण नाव दिले S. अशा प्रकारे आपला हा ट्रायंगल SAT कन्स्ट्रक्ट करून झालेला आहे. ही रफ फिगर आहे आणि ही आपली एक्झॅक्ट आन्सरची फिगर आहे. चला आता आपण सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेले आहे ते पाहूयात. क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला ट्रायंगल MNP कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यासाठी लेंथ ऑफ साईड NP दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर्स. मेजर ऑफ अँगल N आहे 70 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल P आहे 40 डिग्री. चला सगळ्यात आधी आपण काय करतो तर रफ फिगर ड्रॉ करतो. आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊयात. सो बेस लाईन दिलेली आहे ट्रायंगलची NP. लेबल करूयात NP किती सेंटीमीटर आहे? 5.2 सेंटीमीटर्स. आता मेजर ऑफ अँगल N दिलेला आहे आणि मेजर ऑफ अँगल P दिलेला आहे. इथे पॉईंट N वर आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे आणि पॉईंट P वर करायचा आहे. सो मेजर ऑफ अँगल N किती दिलेला आहे? 70 डिग्री. सो इथे 70 डिग्री आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. 70 डिग्री कुठे होणार? 90 डिग्री म्हणजे स्ट्रेट लाईन. सो 70 कुठे होणार? 80 आणि 70. इथे काहीसा आपला रे येईल, राईट. आणि मेजर ऑफ अँगल P दिलेला आहे 40 डिग्री. आधी आपण 70 डिग्रीची ही जी लाईन आहे, हा जो रे आहे तो ड्रॉ करून घेऊयात. सो पॉईंट N पासून इथे असा एक स्ट्रेट रे इथे जाणार. आता 40 डिग्री कुठे येणार? इथे स्ट्रेट लाईन 90 डिग्री, राईट. 40 डिग्री कुठे येणार? तर इथे काहीसं येऊ शकतं, ओके नाही. 40 डिग्री इथे 0, 10, 20, 30, 40. सो इथे आपण पॉईंट P पासून असा एक रे इथे ड्रॉ करूयात. आणि हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे या दोन्ही रेसचा त्याला नाव देऊयात आपण M. कारण आपल्याला ट्रायंगल MNP कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यासाठी इथे अँगल किती आहे? मेजर अँगल Nचे 70 डिग्री, अँगल Pचे मेजर आहे 40 डिग्री. ओके, आता ही रफ फिगर आपली ड्रॉ करून झालेली आहे. आता आपण एक्झॅक्ट फिगर ड्रॉ करूयात. त्यासाठी बेस लाईन NP ड्रॉ करूयात 5.2 सेंटीमीटर्स. सो 5, 1, 2 इथे येणार 5.2. सो ही आपली बेस लाईन और बेस सेगमेंट जी आहे ती ड्रॉ करून झालेली आहे. लेबल करूयात आणि लेंथ राईट करूयात 5.2 सेंटीमीटर्स. आता प्रोट्रॅक्टर घ्यायचे आहे कारण आपल्याला पॉईंट N वर 70 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. प्रोट्रॅक्टरचे सेंटर पॉईंट N वर ठेवायचे. येस, सेंटर पॉईंट आपण पॉईंट N वर ठेवला. आता 0 कुठे आहे? हे पहा, इथे 0 आहे की नाही. मग इथून स्टार्ट करायचं. किती? 70 डिग्री, राईट. सो हे पहा 10, 20, 30, 40, 50, 60, 70. इथे आहे 70. इथे एक पॉईंट घेतला. आता इथे पॉईंट N पासून एक रे ड्रॉ करूयात. हा रे आपला ड्रॉ करून झालेला आहे. 70 डिग्री इथे अँगल फॉर्म झालेला आहे. राईट करूयात. आता पॉईंट P वर आपल्याला किती डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे? तर 40 डिग्री, राईट. प्रोट्रॅक्टर घेऊयात. प्रोट्रॅक्टरचा हा सेंटर पॉईंट P वर ठेवायचा. आणि आता ही जी लाईन आहे तिथे 0 कुठे आहे ते पाहायचं आणि त्या 0 पासून स्टार्ट करायचं. सो 40 डिग्री 0, 10, 20, 30, 40 इथे आहे 40 डिग्री. ओके, आता आपण
हा जो पॉईंट आहे या पॉईंटमधून जाणारा एक रे ड्रॉ करूयात. पी पासून स्टार्ट करूयात रे ड्रॉ करायला आणि तो रे या पॉईंटमधून गेला पाहिजे. येस, लेबल करूयात इथे, मेजर राईट करूयात 40 डिग्री. आणि दोन्ही रे इथे इंटरसेक्ट करतायत, राईट. सो इथे नाव देऊयात एम. हे बघा, अशा प्रकारे आपण ट्रायंगल MNP कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आता आपण पुन्हा आपलं ट्रायंगल कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर चेक करू शकतो की आपण बरोबर ड्रॉ केलेला आहे की नाही. सो हे पहा, इथे NP काय दिलेलं आहे, 5.2 सेंटीमीटर्स. हे पहा, NP आपला 5.2 सेंटीमीटर्स आहे. आता मेजर ऑफ अँगल N आहे 70 डिग्री. पाहूयात आहे का 70 डिग्री. येस, मेजर ऑफ अँगल आहे 70 डिग्री. आता मेजर ऑफ अँगल P पाहूयात. हे पहा, मेजर ऑफ अँगल P आहे आपलं 40 डिग्री. हा जो रे आहे तो 40 डिग्रीमधून गेलेला आहे. अशा प्रकारे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत जेव्हा आपल्याला ट्रायंगलची एक साईडची लेंथ दिलेली असते आणि 2 अँगल्स दिलेले असतात. पुढील 2 क्वेश्चन्स 3 आणि 4 आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहेत. पण थर्ड जो क्वेश्चन आहे तो आपण लास्ट सॉल्व्ह करूयात, कारण तो थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. फोर्थ क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रायंगल XYZ कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यासाठी लेंथ ऑफ साईड XY दिलेली आहे 7.3 सेंटीमीटर्स. मेजर ऑफ अँगल X इज इक्वल टू 34 डिग्री. मेजर ऑफ अँगल Y इज इक्वल टू 95 डिग्री दिलेला आहे. चला आपण बेस लाईन ड्रॉ करूयात रफ फिगरमध्ये. बेस लाईन काय आहे, XY. सो ही रफ फिगर आहे. इथे पॉईंट्स घेऊयात, लेबल करूयात XY आणि काय दिलेलं आहे लेंथ 7.3 सेंटीमीटर्स. मेजर ऑफ अँगल X दिलेला आहे आणि मेजर ऑफ अँगल Y दिलेला आहे, राईट. X किती आहे 34 डिग्री. सो 34 डिग्री कुठे येणार, इथे 34 डिग्री येऊ शकतं. सो एक्समधून अशा प्रकारे आपण एक रे ड्रॉ करूयात. आता Y, मेजर ऑफ अँगल Y काय दिलेला आहे 95 डिग्री. 90 डिग्री म्हणजे स्ट्रेट लाईन आणि 95 म्हणजे थोडंसं क्रॉस येणार, राईट. सो पॉईंट Y मधून जाणारा एक रे पण इथे ड्रॉ करूयात आणि इथे राईट करूयात 95 डिग्री. हा अँगल कितीचा आहे 34 डिग्री आणि हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याचे नाव देऊयात आपण Z. चला आता आपण आपली जी एक्झॅक्ट फिगर आहे ती ड्रॉ करून घेऊयात. त्यासाठी बेस लाईन 7.3 सेंटीमीटर्सची आहे. घेऊयात 7.3 सेंटीमीटर्स. 7.1, 2 आणि 3. लेबल करूयात XY. राईट करूयात किती सेंटीमीटर्सची आहे 7.3 सेंटीमीटर्स. आता इथे अँगल X दिलेला आहे 34 डिग्री. चला प्रोट्रॅक्टरच्या मदतीने 34 डिग्री ड्रॉ करूयात. प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट Xवर ठेवायचा आहे आणि या लाईनवर पॉईंट Xवर ठेवल्यानंतर या लाईनवर 0 कुठे आहे ते पाहायचं आणि तिथून स्टार्ट करायचं. तर इथे 0 आहे. सो इथून स्टार्ट करूयात 34 डिग्री. सो इथे 30 आहे, त्यानंतर ही 35ची लाईन आहे, त्याच्या अलीकडची ही जी लाईन आहे ती आहे 34 डिग्रीची. सो पॉईंट घेतला इथे. आता पॉईंट Xमधून जाणारा एक रे ड्रॉ करूयात. असा रे ड्रॉ करूयात की जो X पासून स्टार्ट होईल आणि या पॉईंट थ्रू पुढे जाईल. थोडासा मोठा काढूयात. इथे आपण राईट करूयात 34 डिग्री. मेजर ऑफ अँगल Y किती दिलेले आहे 95 डिग्री, राईट. सो 95 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूयात. त्यासाठी प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट Y वर आणि पहा बरं 95 डिग्री कुठे होत आहे 0 पासून. इथून स्टार्ट करायचे आहे आपल्याला या 0 पासून. सो इथून असे 90 आणि मग 95 इथे. ओके, पॉईंट घेतला आपण. असा रे ड्रॉ करायचा की जो पॉईंट Y पासून स्टार्ट होईल आणि या पॉईंटपासून इकडे वरती जाईल.
दोन्ही रेच्या इंटरसेक्टिंग पॉईंटला झेड नाव द्या आणि इथे किती डिग्रीचा अँगल आपण फॉर्म केलेला आहे 95 डिग्री. सो 95 डिग्री राईट करूयात. अशा प्रकारे हा आपला ट्रायंगल एक्स वाय झेड कन्स्ट्रक्ट करून झालेला आहे. नाव लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 3. मी म्हणाले होते की क्वेश्चन नंबर 3 थोडासा ट्रिकी आहे. आता आपण रीड करूयात, मग तुम्हाला समजेलच की का ट्रिकी आहे. इथे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 हे सिमिलर क्वेश्चन्स आहेत, पण क्वेश्चन नंबर 3 मध्ये थोडे वेगळे विचारलेले आहे. आता इथे आपण आधी रीड करूयात. इन ट्रायंगल EFG लेंथ ऑफ साइड EG इज इक्वल टू 6 सेंटीमीटर्स. मेजर ऑफ अँगल F इज इक्वल टू 65 डिग्री. मेजर ऑफ अँगल G इज इक्वल टू 45 डिग्री. आणि आता आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 पुन्हा एकदा रीड करून समजून पाहूयात. आता इथे ट्रायंगल SAT दिलेला आहे आणि हा ट्रायंगल SAT कन्स्ट्रक्ट करते वेळी आपल्याला काय काय दिलेले होते, तर लेंथ ऑफ साइड AT दिलेली होती 6.4 सेंटीमीटर्स आणि अँगल कोणते कोणते दिलेले होते, अँगल ए आणि अँगल टी यांचे मेजर दिलेले होते. इथे पहा आपल्याला साईड AT दिलेली आहे आणि या साईडचे जे पॉईंट्स आहेत, पॉईंट ए आणि पॉईंट टी, त्यावरच आपल्याला अँगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी दिले होते, अँगल ए आणि अँगल टी. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला ट्रायंगल MNP कन्स्ट्रक्ट करायला सांगितलं होतं. त्यामध्ये साईड दिलेली होती NP आणि या साईडच्या N या पॉईंटवर आपल्याला 70 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करायचा होता, तर पॉईंट P वर 40 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सांगितला होता. आता क्वेश्चन नंबर 4 पहा. ट्रायंगल XYZ ची साईड दिलेली आहे XY आणि या साईडच्या पॉइंट्सवरच आपल्याला अँगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी दिले होते. हे पहा, साईड XY आहे आणि पॉईंट X वर आपल्याला 34 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करायचा होता, तर पॉईंट Y वर 95 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करायचा होता. आता पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 3 रीड करून पाहूयात. इन ट्रायंगल EFG लेंथ ऑफ साइड EG इज इक्वल टू 6 सेंटीमीटर्स. मेजर ऑफ अँगल F इज इक्वल टू 65 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल G इज इक्वल टू 45 डिग्री. इथे या क्वेश्चनमध्ये लेंथ ऑफ साइड EG दिलेली आहे 6 सेंटीमीटर्स. इथे आपण रफमध्ये ड्रॉ करून घेऊयात. EG सेगमेंट आपण ड्रॉ केली आणि किती सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटर्स. आणि अँगल्स कोणकोणते दिलेले आहेत, तर मेजर ऑफ अँगल F दिलेला आहे 65 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल G दिलेला आहे 45 डिग्री. आता इथे आपल्याकडे पॉईंट G तर आहे, सो पॉईंट G वर आपण 45 डिग्रीचा अँगल फॉर्म करू शकतो. पण इथे पॉईंट F तुम्हाला दिसतोय का कुठे, तर नाही. आपल्याकडे पॉईंट E आहे आणि पॉईंट E वर आपण अँगल कन्स्ट्रक्ट करू शकतो, पण त्याचे मेजर इथे दिलेलेच नाहीये. इथे मेजर ऑफ अँगल F दिलेले आहे 65 डिग्री. मग आपला हा ट्रायंगल EFG कसा कन्स्ट्रक्ट करायचा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे हा जो पॉईंट आहे E, या पॉईंटवर आपल्याला अँगल कन्स्ट्रक्ट करावा लागणार आहे. पण तो किती डिग्रीचा आपण कन्स्ट्रक्ट करणार, इथे तर मेजर दिलेले नाहीये. इथे मेजर कसले दिलेले आहे, मेजर ऑफ अँगल F दिलेले आहे. सो तुम्हाला एक प्रॉपर्टी आठवते का ट्रायंगलची. इन ट्रायंगल EFG मेजर ऑफ अँगल E प्लस मेजर ऑफ अँगल F प्लस मेजर ऑफ अँगल G इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. ट्रायंगलचे जे अँगल्स असतात, त्या अँगल्सचे जर आपण सम केले तर ते किती असते, 180 डिग्री इतके असते. ओके, आपल्याकडे कोणकोणते अँगल्स दिलेले आहेत, इथे आपल्याकडे मेजर आहे अँगल F चे आणि अँगल G चे. आपल्याला अँगल E चे मेजर फाइंड आउट करायचे आहे. कसे करणार, आता इथे आपण राईट करून घेऊयात. अँगल E तर आपल्याकडे नाहीये, सो ॲज इट इज अँगल F चे मेजर आहे 65 डिग्री आणि अँगल G चे मेजर आहे 45 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. तीनही अँगल्सचे सम किती येते, 180 डिग्री. सो इथे आपण सॉल्व्ह करूयात. 65 डिग्री प्लस 45 डिग्री किती होतं, 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे आपल्याला अँगल E चे मेजर फाइंड आउट करायचे आहे. सो अँगल E लेफ्ट हँड साईडला राहणार आणि 110 हे जाणार राईट हँड साईडला. राईट हँड साईडला जाताना प्लसचे मायनस होते, हे तुम्हाला माहीत आहे. सो मेजर ऑफ अँगल E इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110 डिग्री. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 70 डिग्री. सो इथे आपण E या अँगलचे मेजर फाइंड आउट केलेले आहे 70 डिग्री. सो आपल्याला आता काय करावं लागणार आहे, E
अँगल ईचे मेजर आपल्याला 70 डिग्री मिळालेले आहे. सो अँगल ई इथे 70 डिग्रीचा फॉर्म करायचा. इकडे अँगल जी क्वेश्चनमध्येच दिलेला आहे 45 डिग्री, राईट. सो हे अँगल्स आपण कन्स्ट्रक्ट करूयात. ट्रायंगल EFG आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि क्वेश्चनमध्ये लेंथ ऑफ साईड EG दिलेला आहे 6 सेंटीमीटर्स. सो आधी आपण काय करूयात, आधी आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊयात. सो EG इथे 6 सेंटीमीटर्स आपण रफ फिगरमध्ये ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे मेजर ऑफ अँगल G किती आहे 45 डिग्री. सो 45 डिग्री इथे आपण ड्रॉ करून घेऊयात. 90 डिग्री सरळ रेषेमध्ये असणार, मग 45 डिग्री इथे असा कुठेतरी असू शकतं. सो आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात. हा रे आहे, लाईन नाही. सो इथे आपण हा रे ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण फाइंड आउट केलेलं आहे की मेजर ऑफ अँगल ई किती असणार आहे. मेजर ऑफ अँगल ई 70 डिग्री आलेला आहे आपलं, राईट. सो 70 डिग्री आपण ड्रॉ करून घेऊयात. इथे आपण राईट करून घेऊयात 45 डिग्री आणि इथे 70 डिग्रीचा अँगल ई आपण ड्रॉ करूयात. तो 70 डिग्री 90 स्ट्रेट लाईन 80 आणि 70 इथे असू शकतो. सो इथे आपण पॉईंट ई पासून हा रे ड्रॉ करूयात. इथे राईट करूयात 70 डिग्री. इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव देऊयात एफ आणि एफचं मेजर दिलेलं आहे की नाही क्वेश्चनमध्ये 65 डिग्री. सो इथे राईट करून घेऊयात 65 डिग्री. तर असा आपला काहीसा ट्रायंगल EFG असू शकणार आहे. चला आता आपण एक्झॅक्ट फिगर ड्रॉ करूयात. त्यासाठी रुलर आणि साईड EG, लेंथ ऑफ साईड EG आहे 6 सेंटीमीटर्स. सो 6 सेंटीमीटर्स इथे आपण सेगमेंट ड्रॉ करूयात ही. आता इथे लेबल करूयात EG काय आहे लेंथ 6 सेंटीमीटर्स. पॉईंट G वर आपल्याला 45 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सो प्रोट्रॅक्टरचे सेंटर पॉईंट G वर आणि 45 डिग्री कुठे आहे हे पहा. 0 पासून स्टार्ट करायचं. इथे 40 आहे आणि इथे 45. सो इथे हा एक पॉईंट घेतला. पॉईंट G पासून स्टार्ट होणारा आणि या पॉईंटमधून जाणारा एक रे आपण इथे ड्रॉ करूयात. इथे राईट करूयात. किती डिग्री आहे 45 डिग्री अँगल G. आता अँगल E प्रोट्रॅक्टरने आपण 70 डिग्री घेऊयात. ओके, प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट ठेवला इथे आणि 0 पासून स्टार्ट करायचे 70 डिग्री. इथे पॉईंट घेतला. पॉईंट E पासून स्टार्ट होणारा आणि या पॉईंटमधून जाणारा रे ड्रॉ करूयात. इथे या इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव देऊयात आपण F. मेजर ऑफ अँगल E किती आहे 70 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल F क्वेश्चनमध्ये 65 डिग्रीचा दिलेला आहे. सो आपण चेक करून पाहूयात की आपला 65 डिग्रीचा अँगल F आलेला आहे का. त्यासाठी प्रोट्रॅक्टर घ्यायचे आहे. प्रोट्रॅक्टरचे सेंटर पॉईंट कुठे ठेवणार या पॉईंट F वर. हे पहा इथे 0 आहे आणि 0 पासून पाहूयात इथे अँगल E आहे. तर 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 60च्या पुढे इथे 65. सो अँगल F इथे बरोबर 65 डिग्रीचा आपला आलेला आहे. राईट करून घेऊयात 65 डिग्री. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 मधील ट्रायंगल EFG कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ही त्याची रफ फिगर आहे आणि ही एक्झॅक्ट फिगर.